तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. धमाल मस्ती आणि मनोरंजन करणारा चित्रपट 11 एप्रिलला दाखल होतोय आणि अर्थातच तो सगळ्यांचे चित्रपट पुन्हा जाऊन पाहायचा आहे. तर नेमकं या इन्स्टिट्यूटला पोर्टल आहे म्हणजे आपण बरेचसे सगळे तुम्ही आता बॅचलर्स म्हणता, आता सगळे बॅचलर्स आहात पण एक एक्सेप्शन आहे. तर ते आता इन्स्टिट्यूटमध्ये कॉलेज लाईफवर मागे पडली आहे आणि परत कॉलेज लाईफ तुम्हाला या चित्रपटाच्या दरम्यान अनुभवायला मिळते. तर कसा अनुभव? माझी कॉलेजमध्येच मागे पडलेली म्हणजे 3 दिवस गेलो होतो 3 वर्षात कॉलेजला. तर त्यामुळे आणि एनिवे आमच्या कॉलेजमध्ये एवढा राडा नसता करायला लागला. सो तो सगळा राडा या निमित्ताने आम्हाला करायला मिळाला. आम्हाला प्रत्येकाने शेअर खरंच की कॉलेज लाईफ तर बरेच पूर्वीच मागे पडलं पण अर्थात आमच्या कॉलेजमध्ये हे काहीच शक्य नव्हतं म्हणजे झालंच नसतं पॉसिबल. त्यामुळे जेव्हा शूटिंगला आम्ही पोचलो सगळे आमचे रीडिंग वगैरे झाले आणि आम्हाला आमच्या दिग्दर्शकांनी प्रसाद सर सागर सर यांनी असं एक दिलं ओपन ग्राउंड चला या सुरुवात करा मजा. तेव्हा मग आम्ही सगळेच पसरलो मग ऍक्च्युली पसरलो. त्यामुळे खूप मजा आली. सगळे आमच्यातले आतले दडलेले जे पावटे होते ते सगळे हळूहळू एक एक करून बाहेर गेले. कॉलेजमध्ये असताना वाटायचं म्हणजे हे करू ते करू तर ते या निमित्त करायचं म्हणजे त्यांनी सांगितलं की करा त्यावेळी जे करू वाटायचं ते कॉलेजमध्ये शिक्षण आज्ञा पाळ नव्हतो ते इथे या दिग्दर्शकांची आज्ञा पाळली राहते. आज्ञा पाळू नका ही आज्ञा काय जे यांनी सांगितलं पावटेगिरी करण्यात मज्जा आली. यांचा पावटेपणा उभारून आलाय एक वेगळाच पावटेपणा आमच्यात होता घडलेला तो त्या डिरेक्टरला आधीच दिसला होता. हे सगळेजण आल्यावर मी कसामध्ये सेटवर तर तुम्ही सगळ्यांनी धमाल केलीच असेल पण काही गोष्टी आठवतात की या सीनला मी धमाल केली त्या सीनला मी धमाल केली असं काही सिक्वेन्स आठवत आहे? बरेच सीनला बरेच किस्से करत म्हणजे असं होतं की ते पाठी शूट झालं तर एक शॉट झाला की आम्ही मध्ये जाऊन झोपायचं परत आम्हाला उठवायचं त्याच अवस्थेत आम्ही जायचो शॉट द्यायचो परत आम्ही सोबत होतो म्हणजे नाही नवीनच गोष्टी पहाटे पहाटे एक तर डिसेंबरमध्ये नोव्हेंबर डिसेंबरला थंडी होती छान आणि आम्ही प्रामाणिकपणे नाचत होतो. हो आणि आम्ही तर म्हणजे गाणं शूट करतोच आहोत पण गाण्याच्या वेळेस एक कट झालं की जी स्क्रीनवर धमाल चालली ती चालूच असायची. कट झालं तर आमच्या ती चालूच असायची काही फालतू. त्यामुळे आम्ही झोपाने एकदम असं चार वगैरे मजा करते विशेष झालं की धमाल किस्से राणे असा जो प्रश्न असेल काय काय केलं काय आठवत आहे का? तर मुळात आम्ही तेच करत होतो म्हणजे पिक्चर त्याच्यातच शूट होत होता कारण आमच्या सीन्स मध्ये धमाल राणे असायचे आणि मग कट झालं की आमचं काहीतरी चालूच असायचं. चालूच होतं कधी कधी कॅमेरा लागायचा त्यातल्या काही गोष्टी कॅमेऱ्यात टिपल्या गेल्या त्यांच्या फिल्ममध्ये दिसतील. वगैरे तर आम्हाला सांगावं लागतं की बस आता नाचू नका कट झालाय. हो आणि आता आम्ही चौघच पावटे दिसतो पण खूप मोठी गँग होती पावट्यांची. त्यामुळे लिटरली माईक असूनही आमच्या डिरेक्टरनं इतका जोरजोरात कट अरे थांबा झालं असं ओरडावं लागायचं. प्रत्येक जण कोरिओग्राफर होता प्रत्येक जण. त्यामुळे आम्हाला कळायचं नाही याचं झालाय का काहीच कळायचं नाही. मला हे पहिलं गाणं